हे रोप आणलो तिथून. कसं आणलो रोप? हे कशाचं रोप आहे? मिरच्या लाव शेतामध्ये. शिवार सगळं निघून गेलंय की काहीतरी करावं लागेल का? हे कुठला आहे मानवा? संगणाचा. अरे छोटा आहे क्या तो? हा छोटा आहे. कसं लय काय करायचं ते गाईस. नमस्कार. तरी मी आज काही शेतकऱ्याला स्पेशल बोलण्यासाठी आलेलो होतो. मामा जरा गावला गेले होते आणि त्यांनी वाटेतच घटले. मला घटल्यावर त्यांच्याशी थोडं बोलावं म्हणून एक माझं मन केलं की ह्यांना बोलावं. म्हणजे कसं ह्यांनी जरा रिअल शेतकरी आहे, त्यांना जरा माहिती आहे शेतीबद्दल आणि ह्यांनी तंड्यामध्ये राहतात. त्यांचं निवास स्थळच तंडा आहे. आणि मामा तुमचं नाव काय? माझं नाव मारुती रामचंद्र राठोड, कोरेकल तांडा असं आहे. आम्ही शेताची भरपूर किफायत करतो. ह्या सालामध्ये आमचे शेत धुरे बंधारे ओळखू ना गेले. आम्ही लोक लम्माणी बंजारा आहो. आम्ही आमचं शिवार होऊन गेले. आम्हाला 4 एकर 5 एकर शेताचे मालक आहो. मी आमचे बाया पोरं आम्ही सीजनला जाऊन ऊस तोडताव. ऊसाची तोडी करता, ऊसाचे पैसे उचल घेताव. ते उचल घेऊन शेताला पेरायला बी खत. आता जाऊन 5 महिने दिवस जोडीमध्ये 1 लाख रुपये हे फुकट राबून यावं लागते. म्हणजे जोडीमध्ये 1 लाख? जोडीमध्ये 1 लाख. ते लाख घालून पेरणीचा हिसाब. जोडीमध्ये 1 लाख देतात. 1 लाख. मग किती महिने काम करावं तिथं? 4 महिने 5 महिने करावं फॅक्टरीमध्ये. 5 महिने? महिन्याला 20,000 पडते. तेच पडते आणि कोणतं पडते त्याच्यामध्ये. त्यासाठी आमचं बंजारा लम्माणी मागे आहे. ऊसाची तोडी करायची आहे. थोडे शेत आमचे निघून गेले, कालवे कटे होऊन गेले. हो, मुसळधार पाण्याची पाणी पडल्याला आम्ही पहिली बार बघितलं. आमच्या बाबाच्या काळामध्ये काय आमच्या हिशोबाने आम्हाला असलं कवा बी माहित नाही. आता हे तळ्याची पाळ आपल्या कोरेकलची 1.5 फीट राहिली पाण्याला अंतरवर आहे. लोळायचा प्रयोग आहे आणि जायचं शेतीचा. गावाला धोका व्हायची वेळ आहे. एवढा मुसळधार पाणी किती 2 महिने पाणी पडावं म्हणजे आम्ही काय करावं? शेतामध्ये काय? आमच्या शेतामध्ये सोयाबीन घालता, मूग घालता, सगळंच होऊन गेलं. काय आहे तिथं 2 मुगाचे त्याला डोकर बी तर खाऊन गेलं. असं चिकूल तोडून काळा शेत केलंय. पावसामध्ये आम्ही कशाला जाऊ? बाहेर निघून 2 महिने पाऊस मुसळधार आहे. बाहेर जाऊन कोण बघते हो? हे आमदार झालेला आहे. आम्हाला सगळ्या घटना घडली. आमदार नाही तर असलं नाही आम्हाला. आमचे शेत एका शेत ओळखून गेले. कोणतं शेत आमचं आहे ते ओळखायला गेले. आता कसं करावं? आम्ही गरीब लोक लम्माणी. तुमच्या बघण्यापासून तुमच्या बापदादा आता पडले. पहिली बार कारभार असलं झाले. पहिली बार आम्हाला काही माहित नाही. आणि असलं पावसाळा बघतीने झालेला आहे. पेरणी पेरला थोडं पेरून काम करून खुरपण करून शेताला म्हणून इकडे घातला म्हणून. ऊसाचे पैसे जोडीमध्ये 1 लाख 1.25 लाख. जे माणूस गॅरंटी आहे त्याला कारखाना देते 1.25 लाख बी देते. जे काम करणार थोडं करते त्याला किती देतात माहित आहे? 1,90,000 देते. तेवढे शेतात पेरणी पेरले खत आम्हाला कोण देतात? लम्माणी भाई. आम्ही लम्माणी बंजारा आहो. आम्ही आम्हाला कुठं मिळते? आम्हाला कोणी सावकार जास्त देतात? हेच गावातले लोक. मराठी समाज चांगला आहे. थोडं काम भागीतात. दुसरं कोण देवले आम्हाला? आमच्या शेतामध्ये करून खाणारे, खुरपण करणारे, डुंड हाणणारे, सगळं औषध पाणी कुठलं मिळते? हे सगळं खर्चा करून केलं. आता शेतामध्ये का पेरलतो? सोयाबीन पेरलतो, मूग आणि उडीद. मुगाला डुकरं खाऊन गेले बेबाग. हा असं झालं. बियाला नाही तिथं बी खावे शेंग खावा म्हण नाही. उडीद आहे आणि हिरवा आहे. मागून 1 बार रोग मारलं, उडीद निघून गेलं. पुन्हा आधी औषध मारलं. एक शेंग आता चालू लागली. ते आठवतात ते बी होऊन गेला. सोयाबीन तर देवाकडे गेले. पहिले शेत होऊन गेले. हो, सोयाबीन कुठं राहते? स्वतः शेत होऊन गेले. बंधारे धुरे कट्टे आपल्याला मिळत नाही. ज्याचं सेल एकाला मिळणार गेले. तळ्याची फाड हातभर राहिल्या. कोरेकल तळा कुठून आहे? आमचं शेत तळालाच आहे.
72,000 हा. त्या तळ्याचा काही इतिहास माहिती आहे तुम्हाला? कोणतं माहिती आहे पुरा बाथरूम हे वाले हे तळं कधी झाले, कोण्या वर्षी बाथरूम मध्ये झाले बाथरूम तयार झाले, चालू झाले काम. बाथरूम मध्ये श्री गणेशा- दुष्काळीमध्ये. श्री गणेशा हा, वनवा बाथरूम मध्ये झाले. हे पाळ लागते. आम्ही सगळे लमानी आम्ही सगळं खतला आहे खोदलो आम्ही इथे. खोदला हा, सगळे? खोदलो. आठवडा माती आणायचं ह्याच्यावर माती टाकायचं आणायचं. रूळ फिरवायचं काही गाडावाले लोक, काही काही गाडो- हा, बैलगाडीवाले हे सगळे केलेले आहे. मागून मागून टिप्परनं झालं बरे गेल्यावर कारभार. आम्हाला माणसाचं काम नाही, गाडीचं काम लागले. मला बाबा काय कराव, गोरमाटी बंजारा सगळे मागे आहेत. आमचं कोरेकल गाव समाज चांगला आहे, मराठी आम्हाला पुष्कळ मदत करतात. पण काय करता, काय द्यावं त्यांना आता? कसं करावं? काय कपडे काढून द्यावं त्यांना आता? का द्यावं? इकडे गेलं शेत, हो इकडे शिवार निघून गेलं. फॅक्टरीवरले पैसे डोसक्यावर बसले का फॅक्टरी फिरतात आमच्या लमाणे. सावकारला औषधात दुकान, उधार दुकान, मोठ्या मोठ्या बलकाचे पैसे. औषध आता त्या सोयाबीनला का खर्च केला, किती खर्च केला? सोयाबीनला बघा ट्रॅक्टर आणाव, ट्रॅक्टरचं खर्च वेगळंच. त्याच्या बाद बैल ठेवला खट्या खट्या बुटे बुटे. ट्रॅक्टरला किती येतो खर्च? एकरला 1500 रुपये, 1500 रुपये ट्रॅक्टर मारायला. 1000 रुपये. ट्रॅक्टर मारल्यानंतर काय करावं? पाळी घाला, त्याला किती खर्च? त्याला आणि 800 रुपये एकरला, 1000 रुपये 1500 आणि 800 झाले. ते 3300 रुपये, हा. 2300. आणि पेरायला 1000 रुपये एकरला. हा. पेरल्यावर मग 3300 झाले. हा कोळप्या आणाव, हे आणाव. हा. कोळप्या कोळप्या कसं एकर? ते 1000 पेरायला किती रुपये, आहे? 1000 रुपयाला एकर. 1000 हा. 1000 रुपये, 1000 रुपये एकर. हा. फिर आणि 4300 गवताचं औषध झाले. माराव, औषध माराय कसं औषध? औषध माराव ते जवळपास खर्च ते औषधाचा 3000 1000 रुपये, 500 रुपये, 1000 येते 3-4 हजार 5,000 रुपये येते 2 एकरला. 2 एकरला. किती बार औषध मारावं लागते? 2 बार मारावं लागते. 2 बार 3 बार त्याच्या बाद गवत संपल्यावर आणि फुल आले की फुलाचं 4300 हे 3000, 7000 ला गेला. 7,000 ला गेला. आणि गवताचं औषध गवताचं सांगलो आम्ही. त्याला किती येते खर्च? ते 3-4 हजार ते 3-4 हजार ते 8-9 हजार मध्ये फुलाचं बी होईल आणि ते गवताचं बी होईल. 2 होते ते हा असं आहे. ते काही उपयोग नाही हो कारभारी, काही नाही. 20,000 गेले. संसार. त्याच्यानंतर आणि काढाय 5,000 आता कोकणाला किती? खोरपण करायचं नाही, औषध मारायचं ते झालं. आमचं असं आणि काढायला एक बॅगला 5,000 रुपये. 5,000 300 गेला रुपये, हिशोब. 300 रुपये पोत हल्ला. हा. आता हे गुरबी कस जगत आहे आणि न्यायाचं वेगळंच. काय हा, आणि आलंय. 50 रुपयाला पोत सगळा हिशोब धरलं 25-26,000 रुपये याला ठेवलंय खर्च एकरला. हा येते हा. येते एकरला 25. आणि 1 एकर मध्ये किती पोते सोयाबीन होते? 4 पोते होते 5-6 पोते, 4 चांगला किलो 5 पोते. हा. आता 25,000चा माल, 2,000 आता 25, 4, 4, हा. हा 25,000चा माल होतंय. 25,000चा माल होता. तिकडे गेलं का मग तुम्हाला उरलंय काय? काय वरून आमचे आता घरचे काम आहे, करून खायचे लोक आम्ही. आम्हाला दिक नाही 4 माणसं आहेत, कोणती. त्याचं त्या काम आहे. शेतामध्ये जिथं तंडे घालून झुडपामध्ये राहतो आम्ही. हेच इथं आमच्या आजी पंजा बसून आहो आम्ही. आमच्या इथंच आहे. हे गावातले लोक चांगले आहेत म्हणून आम्ही टिकलो. नाहीतर काही नाही, भटोभट आहे. कुठं गेलं तिथं काहीच नाही. ते काही सांगायची गोष्ट नाही. आता जावा फॅक्टरीला. आता दिवाळी आली, 1 महिना दिवाळीला जा. 2 महिने. आता दिवाळीला चलो जाओ, गाडी उभारते, हरण देते, घेत्या जाओ. हा सांगा काय सांगायचं सांगा. आता काय हो, सांगदेवने का उरलं तुमच्याकडे? आता तुम्ही सांगा काय होतंय. आमचं आता तर उरणार तेच आहे, करा. तुमचं सांगा. आता तुम्हाला सरकारकडून काहीतरी परिहारधन येतंय ह्याची काही माहिती आहे का? ते माहित नाही आम्हाला, तुम्ही माहित करा. आम्ही का शिकलेलो आहो. तुम्हाला सरकार असं जर झालं, पाण्याने शेत वाहून गेलं केलं तर एक परिहार निधी म्हणून थोडे लमसम अमाऊंट देते. हा मग त्याला काय करावं लागते माहित आहे? तुमचं शेताचं पाणी नकल, आधार कार्ड, बँक पासबुक आणि होल्डिंग हा. आणि एक ते फॉर्म भेटते. फॉर्म लावून CSC केंद्रावर जाऊन फॉर्म लावून तुम्ही तलाठीकडे द्या. हा ते सगळं फॉर्म ठीक लावून ठीक आहे ठीक. मग तुम्हाला सरकार काही परिहार निधी म्हणून तुम्हाला निधी देते. आणि शेत होऊन गेलेले खटे फिटे उकरून तोड काढा, कालवे कटे सगळे झापून गेले शेत. एकच करावं. आता हे सांगा काय तर आता हेच कव्हर करून घ्यावं लागतंय. असं काही निधी तुम्हाला पाहिजे असले तर हे आमचे माझं एक YouTube चॅनल आहे. हा त्याच्यामध्ये मी असं सरकार एक व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवून सरकारला शेअर करतो. हा तर तुमच्या सरकारला विनंती काय आहे का? तुम्ही काही तर लई विनंती आहे, लई विनंती आहे. गरीबाला पोटाला आमच्या काय करायचं, आमची मागणी आहे याला. सरकारला
हात जोडून विनंती आहे. हात जोडा सगळ्या ग्राहकाला दाखवा आमच्या सरकारला विनंती आहे. तुम्ही तुमची रिअलिटी सांगा. विनंती आहे. हम गोर गरीब लोक लेकरा बाळाचा टोकरा पाण्यात होऊन चाललंय आमचं गेलं. आता हात जोडून विनंती आहे. हे विनंती नम्र विनंती करतो आहो. तर आमचं शिवार गेले, लेकरा बाळाचा टोकरा गेला निघून, शेत ओळखूही नाही गेल्यात. आमचे शेत एकाचं शेत एकाला, एकाची माती एका शेतावर आहे. हात जोडून विनंती आहे माझी. हे बघा गोरगरीब लंबाणी कोरेकल तांडा आणि हे कोरेकलचे लोक सगळे आम्हाला साथ आहेत म्हणून आम्ही पेरणी पेरलो. आता निघून गेलो आमचं शिवार, काही बी नाही. हे बघा सरकारला मारोजा आहे. हात जोडून विनंती आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचा. हे व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचाव. हे शेतकऱ्याची विनंती, ह्यांची रिअलिटी, ह्यांची जी अवस्था आहे सध्याची, हे सध्याची अवस्था सरकारपर्यंत पोहोचाव. सरकारला ह्यांची काहीतरी एक कळवळा, मया, दया येऊन सरकार यांना काहीतरी निधी द्यावा म्हणून आमची एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. तर ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्याद्वारे एक शेतकऱ्याची मदत म्हणून तुम्ही शेअर करा, सर्वांना शेअर करा. ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचू दे आणि पोहोचल्यावर ह्या शेतकऱ्याला काहीतरी एक निधीच्या रूपांतरामध्ये पैसे मिळावे, यांचा संसार सुखी चालावा म्हणून एक आमची विनंती आहे. धन्यवाद.